एका घाबरलेल्या माणसाची अविश्वसनीय कथा आहे, ज्याला तोच दिवस पुन्हा पुन्हा जगून एका विचित्र परग्रहवासियांचे आक्रमण थांबवण्यासाठी सर्वात शूर सैनिक बनावे लागले। एक छोटीशी नोंद, या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहता ती सर्व छान चित्रे मी AI कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून तयार केली आहेत। ते चित्रपटाचे वास्तविक क्लिप नाहीत, परंतु ते कथा एका मजेदार, नवीन पद्धतीने सांगण्यास मदत करतात। आमची कथा मेजर विलेम केज नावाच्या एका माणसापासून सुरू होते, जो सैन्यासाठी काम करतो पण त्याने कधीही लढाई केली नाही। जगावर मिमिक्स नावाच्या कुरूप, वेगवान परग्रहवासियांनी हल्ला केला आहे, जे काहीसे वेगवान, काट्या कुट्या असलेल्या प्राण्यांसारखे दिसतात। केज हा मीडिया अधिकारी आहे, म्हणजे त्याचे काम फक्त टीव्हीवर बोलणे आणि सैन्याला चांगले दिसणे आहे, लढणे नाही। त्याला फ्रंट लाईनवर जाण्याचा आदेश दिला जातो जिथे एक मोठी लढाई होणार आहे, पण केज खूप घाबरलेला असतो आणि जनरलपासून पळून जाण्याचा प्रयत्न करतो। हे चांगले होत नाही आणि जनरलला राग येतो आणि तो त्याला एक साधा, कमी रँकचा सैनिक म्हणून रणांगणावर पाठवतो। केज आता कठोर, वास्तविक सैनिकांच्या गटात अडकलेला आहे, ज्यांना तो भित्रा असल्यामुळे तो फारसा आवडत नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी, जी मोठ्या लढाईची सकाळ आहे, केज पूर्णपणे तयारी नसलेला आणि घाबरलेला असतो। त्याला एक मोठा, जड लढाऊ सूट दिला जातो, जो त्याला कसा वापरायचा हे देखील माहीत नसते आणि त्याला एका मोठ्या उडत्या जहाजात ढकलले जाते। ज्या क्षणी जहाज किनाऱ्यावर उतरते, परग्रहवासी लगेच हल्ला करतात आणि तिथे पूर्ण अराजकता आणि भीती असते। केजला सगळीकडे परग्रहवासी दिसतात आणि तो पळतो। तो त्याचे शस्त्र लोड करण्याचा प्रयत्न करताना स्वतःवरच अडखळतो, जे तो करू शकत नाही। त्या गोंधळाच्या मध्यभागी, तो एका मोठ्या राक्षसाने त्याला चिरडण्यापूर्वी एका विचित्र, मोठ्या, निळ्या चमकणाऱ्या परग्रहवासियाला मारण्यात यशस्वी होतो। जेव्हा तो निळा परग्रहवासी मरतो, तेव्हा त्याचे काही विचित्र निळे रक्त केजवर सर्वत्र शिंपडते आणि मग सर्वत्र अंधार होतो। यानंतर केज एका मोठ्या धक्क्याने उठतो आणि तो जहाजावर, अगदी त्याच ठिकाणी जिथे त्याने आदल्या दिवशी सुरुवात केली होती, लढाईच्या अगदी आधी परत आलेला असतो। त्याला वाटते की तो स्वप्न पाहत आहे, पण सर्व काही सारखेच असते, खडबडीत सैनिक, अपमान आणि समुद्रकिनाऱ्याकडे जाणारे उड्डाण। तो पुन्हा लढाई जगतो, पुन्हा मरतो आणि पुन्हा उठतो, जहाजावर परत येतो। हे अनेक वेळा घडते आणि केजला समजते की जेव्हा तो मरतो, तेव्हा तो दिवसाच्या सुरुवातीला वेळेत परत जातो। या विचित्र, निळ्या परग्रहवासियाच्या रक्तानेच त्याला ही अद्भुत शक्ती दिली असावी, अगदी वास्तविक जीवनातील व्हिडिओ गेमच्या रिसेट बटणाप्रमाणे। त्याला समजते की तो त्याच्या चुकांमधून शिकू शकतो कारण त्याला मागील दिवसामध्ये घडलेले सर्व काही आठवते। त्याच्या पहिल्या काही पुनरावृत्ती दरम्यान, तो सार्जंट रीटा व्रातास्की नावाच्या एका प्रसिद्ध नायिका सैनिकाला पाहतो, जी शेकडो मिमिक्स मारण्यासाठी ओळखली जाते। तिला वर्डूनचा देवदूत म्हणतात आणि ती एकमेव सैनिक आहे जी युद्ध जिंकताना दिसते। जेव्हा केज तिला सांगतो की तो दिवस रिसेट करू शकतो, तेव्हा ती लगेच त्याच्यावर विश्वास ठेवते। हे कारण आहे की तिला देखील पूर्वी तीच टाइम लूप पॉवर होती। ती त्याला सांगते की टाइम लूप परग्रहवासियांच्या मुख्य मेंदूद्वारे नियंत्रित केला जातो, ज्याला ते ओमेगा म्हणतात, आणि निळ्या चमकणाऱ्या परग्रहवासियांना अल्फा म्हणतात। ती म्हणते की जेव्हा अल्फा मारला जातो, तेव्हा तो ओमेगाला दिवस रिसेट करण्यासाठी सिग्नल पाठवतो आणि केजकडे अल्फाचे रक्त असल्यामुळे तो आता त्या सिग्नलशी जोडलेला आहे। रीटाने एका मोठ्या दुखापतीनंतर रक्त संक्रमण घेतल्यानंतर तिची शक्ती गमावली होती। रीटा केजला तिच्या पंखाखाली घेते आणि त्याला कठोर प्रशिक्षण देऊ लागते, त्याला लढाईबद्दल माहीत असणे आवश्यक असलेले सर्व काही शिकवते। ती त्याला त्याच लढाईची किनाऱ्यावर पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती करण्यास भाग पाडते, जसे की कधीही न संपणारे सराव। दिवसेंदिवस केज किनाऱ्यावर हजारो वेगवेगळ्या मार्गांनी मरतो, त्याला गोळी मारली जाते, चिरडले जाते, स्फोट केला जातो आणि बुडवले जाते। प्रत्येक मृत्यू एक वेदनादायक धडा आहे, परंतु तो त्याच्या रिसेटचा उपयोग एक चांगला आणि चांगला लढवया बनण्यासाठी करतो। परग्रहवासियांच्या अचूक हालचाली शिकतो आणि सापळे कोठे आहेत हे त्याला नेमके माहीत असते। महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर तो आता घाबरलेला मीडिया माणूस नाही, तो एक कुशल योद्धा आहे, जवळजवळ रीटासारखाच चांगला। आता त्यांचे एक नवीन ध्येय आहे, त्यांना मिमिक्सचा मध्यवर्ती मेंदू ओमेगा शोधून तो नष्ट करावा लागेल, ज्यामुळे आक्रमण थांबेल आणि लूप तुटेल। रीटाचा विश्वास आहे की ओमेगा जर्मनीतील एका मोठ्या, भूमिगत धरणात लपलेला आहे,
ज्याला ते गुप्ततळ म्हणतात. ते अनेक वेळा तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतात, पण प्रवास लांब आणि प्राणघातक असतो आणि परग्रहवासियांची मुख्य शक्ती त्यांना प्रत्येक वेळी थांबवते. त्यांना एका जनरलकडून कळते की ओमेगा प्रत्यक्षात जर्मन धरणात नाही, तर फ्रान्समध्ये दूर एका मोठ्या पिरॅमिड आकाराच्या इमारतीच्या आत खोलवर लपलेला आहे. ही इमारत संपूर्ण देशात घुसणे सर्वात कठीण ठिकाण म्हणून ओळखली जाते. ओमेगा तिथून संपूर्ण परग्रहवासी स्वार्म माइंड नियंत्रित करतो. केज आणि रीटा ठरवतात की त्यांना मुख्य सैन्यातून बाहेर पडावे लागेल आणि एकट्याने गुप्त मिशनवर जावे लागेल, परंतु प्रथम त्यांना मदत करण्यासाठी एक विशेष उपकरण लागेल. हे उपकरण त्यांना ओमेगा नेमके कुठे आहे हे दाखवू शकते, पण त्यांना ते जनरलकडून चोरावे लागेल, ज्याने केजला प्रथम फ्रंट लाईनवर पाठवले होते. हे उपकरण एका लहान पेटीसारखे दिसते आणि ते जनरलच्या तिजोरीत ठेवलेले असते. अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर, म्हणजे केजसाठी अनेक मृत्यू, ते शेवटी पेटी चोरण्यात यशस्वी होतात आणि ओमेगाचे वास्तविक स्थान शोधतात. फ्रान्समध्ये नाही, तर पॅरिसमधील लुव्र पिरॅमिड खाली. हे खूप जवळचे आणि धक्कादायक ठिकाण आहे. ते लुव्रजवळ छतावर चोरीच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करतात आणि त्यांच्या अंतिम हल्ल्याची योजना आखतात. आत जाण्यापूर्वी रीटा केजला आठवण करून देते की जर त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याला रक्त संक्रमण करण्याची गरज पडली, तर तो त्याची टाइम लूप पॉवर कायमची गमावेल, जसे तिला घडले. त्याने वचन दिले पाहिजे की काहीही झाले तरी तो काम पूर्ण करेल, कारण तो त्यांची एकमेव संधी आहे. ते लुव्रच्या खालील खोल भूमिगत स्तरांमध्ये लढत जातात आणि त्यांना ओमेगा सापडतो, जो विचित्र, पिळलेल्या मुळे आणि प्रकाशाचा एक विशाल, चमकणारा घरटासारखा दिसतो. ओमेगा सर्वात मजबूत अल्फा आणि शेकडो लहान मिमिक्सने संरक्षित आहे, ज्यामुळे ते एक भयानक अंतिम आव्हान बनते. तीव्र अंतिम लढाईत रीटा केजला ओमेगाच्या जवळ जाण्यास मदत करण्यासाठी स्वतःचा त्याग करते, पण त्याला एका अल्फाने गंभीर जखमी केले आणि तो मुख्य घरट्याजवळील पाण्यात पडतो. त्याला जखमी करणारा अल्फा अजूनही जिवंत आहे आणि त्याला पुन्हा मारण्याचा प्रयत्न करतो, पण केज शक्तिशाली हँडग्रेनेडचा पट्टा सक्रिय करण्यास यशस्वी होतो. स्फोटाने अल्फा मारला जातो आणि अल्फाच्या रक्ताचा काही भाग आणि ओमेगाचा प्रकाश तो मरत असताना केजच्या उघड्या जखमेत वाहतो. स्फोटामुळे ओमेगाचाही नाश होतो, ज्यामुळे संपूर्ण परग्रहवासी सैन्य त्वरित थांबते, कारण मेंदू निघून गेला आहे. त्यावेळी जेव्हा केज रिसेट करतो, तेव्हा तो पूर्वीपेक्षा खूप लवकर उठतो, परत त्याच वेळी जेव्हा जनरलने त्याला प्रथम फ्रंट लाईनवर जाण्याचा आदेश दिला होता, म्हणजे लढाईच्या एक दिवस आधी. जग सुरक्षित आहे, आक्रमण थांबले आहे आणि कोणालाही लढाई किंवा युद्ध आठवत नाही, कारण ओमेगा आपला सर्वात मोठा हल्ला सुरू करण्यापूर्वीच नष्ट झाला होता. केज आनंदी आणि निर्धास्त असतो आणि तो रीटाला लष्करी तळावर प्रशिक्षण घेताना पाहतो, पण हा एक नवीन टाइमलाईन असल्यामुळे तिला तो कोण आहे हे माहीत नसते. त्याने फक्त तिच्याकडे पाहून हसतो, हे जाणून की त्यांनी एकत्र जगाला वाचवले. ही कथा पाहिल्याबद्दल धन्यवाद. या सैनिकाने त्याच दिवशी पुन्हा जगून जगाला कसे वाचवले हे जाणून घेण्यात तुम्हाला मजा आली असेल, तर आम्ही पुढील कोणत्या चित्रपटाचे स्पष्टीकरण द्यावे हे खालील टिप्पण्यांमध्ये आम्हाला सांगा. अधिक मजेदार सारांशांसाठी मराठी रॅपो ला सबस्क्राईब करायला विसरू नका.